मला आणि सिद्धेशला ना झाडांची खूप आवड आहे. कुठेही एखादं सुंदर रोप दिसलं ना की ते घरी आणावंसं वाटायचं. घराभोवती हिरवळ असावी, फुलांचा सुगंध असावा, स्वतःच्या बागेतून काहीतरी तोडून स्वयंपाक करावा, हे स्वप्न खूप वर्षापासून मनात होतं. मुंबईत असतानाही आम्ही हे स्वप्न पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न केला. आमच्या बाल्कनीत जवळपास 100हून जास्त कुंड्या होत्या. जागा जेमतेमच होती, पण मन मात्र भरभरून होतं. रोज सकाळी उठून त्या झाडांना पाणी घालणं, नवीन पान आलं की आनंद होणं, एखादं फूल उमललं की फोटो काढणं, हा आमच्या दिवसाचा भागच झाला होता. जागा कमी होती म्हणून प्रत्येक इंच जपून वापरायचो. कुठे कुंडी ठेवता येईल ह्याचाही विचार करावा लागायचा. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मोठी झाडं लावता येत नव्हती, पाण्याचीही मर्यादा होती. भाज्या लावायचं म्हटलं तर फारसं शक्य नव्हतं. म्हणून त्या काळात ना आम्ही आमची बाग मुख्यतः फुलांचीच केली होती. तरीही त्या छोट्याशा बाल्कनीत आम्ही आमचं छोटं जंगल उभं केलं होतं. त्या प्रत्येक कुंडीवर आमचं प्रेम होतं आणि कदाचित त्या छोट्या बागेनेच मोठ्या परसबागेचं स्वप्न जिवंत ठेवलं. आज जेव्हा या परसबागेतून चालते ना, तेव्हा अजूनही कधी कधी स्वतःलाच विचारते, हे खरंच आपलं आहे का? कारण जे स्वप्न आपण इतकी वर्ष फक्त मनात पाहिलं, ते आज डोळ्यासमोर उभं आहे. इथे आता कुंड्यांची मर्यादा नाही. इथे माती आहे, मोकळी जागा आहे आणि मनासारखं काहीही लावण्याचं स्वातंत्र्य आहे. पण खरं सांगायचं तर ही परसबाग एक दिवसात तयार झालेली नाही. इथे आलो तेव्हा सगळंच तयार होतं असं नाहीये. थोडं थोडं करत, एक एक रोप लावत, कुठे काय लावायचं ह्याचा विचार करत ही बाग आकार घेत गेली. आजही दरवेळी एखादं नवीन रोप लावताना तितकाच आनंद होतो, जितका पहिलं रोप लावताना झाला होता. आज या बागेत फक्त फुलं नाही आहेत, तर रोजच्या जेवणात वापरता येतील अशा भाज्याही आहेत. हळद, भेंडी, वांगी, टोमॅटो, काकडी, भोपळा, पडवळ, मिरची, अळू, सुरणसुद्धा भरपूर आहे. कढीपत्ता आहे, पुदिना लावला आम्ही आत्ता. या प्रत्येक रोपाकडे पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. कारण दुकानातून आणण्यापेक्षा ना, स्वतःच्या बागेतून तोडलेली भाजी हातात धरण्याची भावनाच काही वेगळी असते. अजून सगळं तयार झालेलं नाही आहे तसं, पण प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो. सगळ्यात जास्त आनंद कशाचा होतो माहीत आहे का? सकाळी बागेत फेरफटका मारताना ना, एखादं नवीन पान दिसलं, एखादा नवीन कोंब फुटलेला दिसला किंवा पहिल्यांदाच एखाद्या झाडाला फूल आलं की तो आनंद खूप वेगळा असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला या परसबागेनेच आम्हाला शिकवलं. फक्त भाज्याच नाही, या बागेत आमची फळझाडं सुद्धा हळूहळू वाढत आहेत. नारळ, आंबा, रातांबा, फणस आणि अजून कितीतरी झाडं. या सगळ्यांना मोठं होताना पाहायचं आहे. त्यांची पहिली फुलं, पहिली फळं, हे सगळं अनुभवायचं आहे. या बागेतला माझा सगळ्यात आवडता भाग कोणता माहिती आहे? तर या छोट्या छोट्या रोपांमागच्या गोष्टी. यावर्षी ना मे महिन्यात आम्ही जे आंबे खाल्ले ना, त्यांच्या कोई आम्ही फेकल्या नाहीत, जपून ठेवल्या, त्या रुजवल्या आणि आज त्या छोट्या रोपांच्या रूपामध्ये आमच्या समोर उभ्या आहेत. फणसाच्या बियांचं सुद्धा तसंच. जे आपण खाल्लं त्याच बियांमधून नवीन जीव तयार होताना पाहणं, ही भावना शब्दात सांगणं खूप कठीण आहे. त्या रोपांकडे पाहिलं की वाटतं, निसर्गात खरंच काहीच वाया जात नाही. प्रत्येक बीजामध्ये एक नवीन सुरुवात लपलेली असते. आणि आता त्या रोपांची कलमं करून आम्ही तीही लावली आहेत. कदाचित ना काही वर्षांनी याच झाडांवर फळं लागतील आणि त्या दिवशीचा आनंद आजच डोळ्यासमोर उभा राहतो. खूप सुंदर बाग सगळ्यांनाच बघायला आवडते, पण त्या बागेमागची मेहनत फार कमी लोकांना माहीत असते. दररोज पाणी घालणं, खत टाकणं,
रोज प्रत्येक झाडाची तपासणी करणं, कुठे कीड लागली आहे का, एखादं पान पिवळं तर पडत नाही ना, झाडांची काळजी घेणं, एखादं रोप वाळायला लागलं ना की त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळंही या प्रवासाचाच भाग आहे. कधी एखादं झाड मरतं, मनाला खूप वाईट वाटतं. आता बघा ना, थोड्या दिवसापूर्वीच आमचं शेवग्याचं शेंगाचं झाड आहे ते पडलं, भरपूर पाऊस होता म्हणून. वाईट वाटलं खूप. पण दुसऱ्या दिवशी एखाद्या नवीन कोंबामुळे ना पुन्हा हसू सुद्धा येतं. बहुतेक म्हणूनच बाग आपल्याला आयुष्य शिकवते. या परसबागेने मला एक गोष्ट शिकवली: निसर्गाला घाई नसते. आज बी लावलं म्हणजे उद्या झाड तयार होत नाही. थांबावं लागतं, विश्वास ठेवावा लागतो आणि रोज थोडी थोडी काळजी घ्यावी लागते. आपली स्वप्न सुद्धा अशीच असतात. रोज थोडंसं काम, रोज थोडासा संयम, आणि मग एक दिवस मागे वळून पाहिलं ना की लक्षात येतं, अरे च्या, इतका मोठा प्रवास करून आपण इथे आलोही. कधी कधी आम्ही दोघं या बागेत शांत बसतो आणि मुंबईच्या आमच्या त्या छोट्याशा बाल्कनीची आठवण काढतो. तिथे लावलेल्या प्रत्येक कुंडीने आम्हाला इथपर्यंत आणलं आहे असंच वाटतं. त्या छोट्याशा सुरुवातीशिवाय कदाचित आज ही परसबागी नसती. म्हणून आजही मुंबईतल्या त्या बाल्कनीबद्दल मनात तितकंच प्रेम आणि कृतज्ञता आहे. आजही ही बाग पूर्ण झालेली नाही. उलट आता तर सुरुवातच झाली आहे. अजून कितीतरी झाडं लावायची आहेत, अजून कितीतरी ऋतू अनुभवायचे आहेत, अजून कितीतरी फुलं उमलताना पाहायची आहेत, आणि एक दिवस ना या झाडांच्या सावलीत बसून चहा प्यायचा आहे. कदाचित त्या दिवशी पुन्हा एक नवीन स्वप्न जन्माला येईल. कारण स्वप्न पूर्ण झाली की ती संपत नाही, ती अजून मोठी होत जातात. आणि आमची ही परसबाग, तिच्यासोबत आमचं स्वप्नही अगदी तसंच रोज थोडं थोडं वाढत आहे. आज जे काही दिसतंय ते फक्त झाडं नाहीत. हा आमच्या अनेक वर्षाच्या स्वप्नांचा, संयमाचा आणि प्रेमाचा प्रवास आहे. आणि या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत आहात. यासाठी मनापासून धन्यवाद.